माझा तर हिवाळा हे लाडू बनवण्यातच निघून जातोय काय असं वाटत आहे मला. ह्या दोघांचं मला हेल्प कमी आणि खाणं जास्त चालू होतं. मला वाटलं थोडे डेट्स कमी पडलेत का, पण नाही, एकदम छान झालं होतं. चला मग अर्धे लाडू केले की हे दोघं येऊन बसले की आम्ही पण करतो म्हणून. चला यांच्यावरच सोडून दिलं, म्हणलं यांनाच खायचे आहेत तर यांनाच करू द्या, कोणी सोयरेधारे येणार नाहीत, वाकडे तिकडे कसेही चालतील. आणि दोघांचं मोजणं चालू होतं की माझे किती तुझे किती. माझ्या घरी कसं होतं ना, एकाला काम सांगितलं की मग दुसरा म्हणतो की मला काम सांगितलं नाही, आणि जेव्हा काम सांगतो तेव्हा ते करत नाहीत. तर आता दोघंही करायला लागले होते म्हणून मलाही छान वाटलं आणि लाडू पण त्यांना मस्त येत होते, कारण ते मिक्सचर एकदम छान झालं होतं, परफेक्ट झालं होतं. मग मी बिंदास बसले, यांच्यावरच सोडून दिलं होतं. आपल्या बायकांचं कसं असतं ना, आपलं किचन जोपर्यंत क्लीन होत नाही किंवा जोपर्यंत ते क्लीन दिसत नाही तोपर्यंत आपल्या मनाला शांती भेटत नाही. तर आज माझं किचन एवढं छान क्लीन दिसत होतं ना, यावर काहीच करायची इच्छा होत नव्हती. आणि किचन क्लीन असणं वेगळी गोष्ट आहे, पण किचनमधल्या वस्तू पण तेवढ्याच क्लीन असल्या पाहिजे. तुम्ही बघू शकता माझ्या चाळण्या थोड्याशा खराब झाल्यात, बरेच दिवसापासून मी त्यांना क्लीनच केलं नाही. तर मग इथं एका कढईमध्ये मी पाणी ठेवले गरम करायला, छान उकळू द्यायचं पाणी आणि त्यात चाळण्या, आपलं विजल वगैरे कुकरचे टाकून द्यायचे, त्याला छानपैकी उकळू द्यायचं. 5-1 मिनिट छान उकळल्याच्या नंतर त्या चाळण्यामध्ये जी अडकलेली पत्ती वगैरे बसलेली असते ना, ती सगळी निघून जाते. तुम्ही बघू शकता पाणी किती खराब झालंय. आता मी सगळ्या चाळण्या विजल काढून घेतले. तुम्ही खालचं पाणी बघू शकता, पत्तीचं किती खराब निघलंय, आणि मी स्वच्छ अशा चाळण्या धुवून घेतल्या. तुम्ही बघू शकता चाळण्या किती छान आणि क्लीन निघल्यात. तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.